अश्विन पूर्ण आजीला चेक करत असतो आणि तो तिला विचारत असतो, इकडे पोटात दुखतंय का? आता कसं वाटतंय? काय मळमळ वाटतंय का? उलटीसारखं वाटतंय का? ती म्हणते नाही म्हणून. इकडे अर्जुन खुश होतो कारण आता तब्येत बरी आहे म्हणून. पण इथे प्रिया ती एकदम घाईवरते. ती म्हणते असं कसं होईल म्हणून. ती मुद्दामून अश्विनला सांगते, अरे बघ ना, सिरियस असेल ती, आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं का? तेव्हा अर्जुनला राग येतो आणि म्हणतो, अश्विन हिला सांग की इथे काही सिरियस नाही आहे, तरी सिरियस असण्याचं असं काहीच भासवू नकोस. इथे प्रिया एकदम गप्प बसते आणि सांगत असते, अरे अर्जुन, तर तो म्हणतो गप्प बस म्हणून. इकडे अश्विन म्हणतो की कोणालाच काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे, काळजी करण्याची गरज नाही आहे, पूर्णाजी ठीक आहे. पण तिने काय प्यायलं आहे असं किंवा काय खाल्लं आहे ज्याच्यामुळे असं होतं आहे? तेव्हा पूर्णाजी म्हणते, मी तो काढा प्यायली ना, त्याच्यानंतर हे असं सगळं वाटतं आहे मला. तेव्हा इथे सगळेजणच विमलकडे बघतात कारण विमलने तो काढा बनवलेला असतो. विमल म्हणते, मी तर नेहमीसारखाच काढा बनवला आहे, जसा नेहमी बनवते. तेव्हा अश्विन विचारतो, आज काहीतरी वेगळं घातलं आहेस का? ती म्हणते नाही. इकडे हे ऐकून प्रिया एकदम डचकते आणि तिच्यावर काही येईल का म्हणून ती लगेच सावरासावर करते. म्हणते, जा जा पूर्णाजी, तू आराम कर, आम्ही सगळे तुझ्या उशाशी बसू. इकडे अश्विन म्हणतो, काही गरज नाही आहे त्याची, तिला आराम करून दे आणि दिवसभर फक्त दही भात खाऊन दे, बस, आणखीन काही नको. इकडे पूर्णाजीला अस्मिता आणि विमल आतमध्ये घेऊन जातात. प्रताप पण तिकडून निघून जातो. इकडे प्रियाला कळतं की आता हा अर्जुन जनता चाळीत जाईल मधुभाऊ आणि सायलीकडे. त्यामुळे जेव्हा अर्जुन अश्विनला विचारतो की काही सिरियस आहे का, तेव्हा तो म्हणतो नाही, काही हरकत नाही आहे, कोणी तिकडे बसायची काहीच गरज नाही आहे, आपापली कामं केली तरी चालेल. तेव्हा तो अर्जुन चैतन्याला म्हणतो की चल, आपल्याला आपल्या कामाला जायला हवं म्हणून. इकडे लगेच प्रिया त्याला विचारते, कुठे जनता चाळीत जायचं आहे तुला? तेव्हा अर्जुनसुद्धा तिला खडसावून सांगतो, तुला काय करायचं आहे त्याचं, तू गप्प बस म्हणून. आणि इथे हे ऐकल्यानंतर प्रिया लगेच कल्पना मामीला म्हणते, बघ हा कसा वागतोय, ह्यानी इथे आता पूर्णाजीजवळ राहणं गरजेचं आहे आणि हा बघ त्या सायली आणि मधुभाऊंकडे जातो. इकडे कल्पना म्हणते, ज्याला जिथे जायचं तिथे जाऊन दे, मी काही कोणाला जबरदस्ती करणार नाही, आणि ती आत निघून जाते. इथे अर्जुन म्हणतो अश्विनला, पूर्णाजी खरंच ठीक आहे ना? तो म्हणतो हो म्हणून. तेव्हा चैतन्याला अर्जुन म्हणतो, चल आपण जाऊया म्हणून. इथे प्रियाचा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून ती मनात बोलत असते, ही कल्पना मामी पण जेव्हा नको तेव्हा उपोषणाला बसत असते, अन्न पाणी सोडते, आणि आता जेव्हा हवं तेव्हा काही जबरदस्ती करत नाही. अर्जुन गेला ना आता जनता चाळीत सायलीच्या बरोबर तिकडे पतंग उडवायला आणि तिळगुळ खायला, काय मूर्ख बाई आहे ही, असं कल्पनाला ती म्हणत असते मनातल्या मनात. तिथून अश्विन पण निघून जातो आणि इकडे प्रिया तशीच उभी असते कारण तिचा प्लॅन फ्लॉप झाला आहे म्हणून. इकडे जनता चाळीत सगळेजणच खूप आनंदात असतात कारण संक्रांत साजरी करायची असते, पतंग उडवायची असते. तेव्हा ते सगळे म्हणतात मधुभाऊ आणि सायली कुसुमला की जावई बापू कुठे आहेत, ते आले नाहीत अजून. तेव्हा इकडे मधुभाऊंचं तोंड तर पडलेलंच असतं हे ऐकून. पण कुसुम म्हणते, येतील ना, येतील, त्यांना काहीतरी काम आलं असेल ना, पण येतील ते. इथे हे ऐकून सायली खूपच निराश होते, तिचं तोंड पडतं कारण अर्जुन अजून आला नाही आहे. तेव्हा कुसुम तिला म्हणते, घाबरू नकोस, अर्जुन येईल म्हणून. सायली निराश होऊन तिकडून जात असते. तेव्हाच तिला आवाज ऐकू येतो, कानावर पडतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि तो आवाज अर्जुनचा असतो म्हणून तो एकदम थांबते आणि मागे वळून बघते. सगळेजणच त्या दिशेने बघतात. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य तिकडे आलेले असतात. सगळेजणच त्यांना बघून खूप खुश होतात आणि इकडे सायली पण आणि कुसुमताई पण. इथे अर्जुन आणि चैतन्य तिकडे येतात आणि म्हणतात की सॉरी, मला लेट झाला ना, थोडंसं काम होतं म्हणून उशीर झाला. ते म्हणतात, काहीच हरकत नाही आहे जावई बापू, या ना या. इकडे अर्जुनने तिळगुळ आणलेले असतात म्हणून ते तिळगुळ सगळ्यांना चाळीत वाटत असतात. आणि तसंच ते मधुभाऊंसमोर तिळगुळाचा बॉक्स घेऊन अर्जुन येतो आणि त्यातनं एक तिळगुळ काढून मधुभाऊंसमोर येतो आणि म्हणतो, तिळगुळ खा, गोड गोड बोला. पण इथे मधुभाऊ एकदम गंभीर असतात, ते काहीच त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देत नसतात. चाळीवाले सगळेच बघत असतात की मधुभाऊ असे का आहेत, असे गप्प का आहेत आणि अर्जुनवर एवढे का चिडलेत म्हणून. त्यांना काहीच कळत नाही. इकडे कुसुम आणि सायली पण बघत असतात पण काहीच फरक पडत नाही मधुभाऊंना. तेव्हा अर्जुन वाकून त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो, बघा, तुम्ही तिळगुळ घेत नाही आहात, सगळेजण तुमच्याकडे बघत आहेत, सगळे चाळीवाले तुमच्याकडे बघत आहेत, त्यामुळे त्यासाठी ते तुम्हाला घ्यायलाच लागेल. इकडे सायली आणि कुसुमताई बघत असतात की अर्जुन त्यांच्याशी एवढं काय बोलतो आहे गुलूगुलू. तेव्हा मधुभाऊ हात पुढे करतात नाईलाजाने तिळगुळ घेण्यासाठी.
तेवढ्यातच अर्जुन त्यांच्या हातावर तिळगुळ ठेवणार, पण तेवढ्यात तो म्हणतो, नाही नाही असं नाही, मी तर तुम्हाला तिळगुळ भरवणार म्हणून. आणि नाही हो करताना मधुभाऊंचा पण नाईलाज असतो. त्यांनाही तोंड उघडावं लागतं अर्जुनच्या हट्टापायी. आणि ते तोंड उघडतात आणि अर्जुन पटकन तिळगुळ त्यांना भरवतो. आणि हे बघून सगळे चाळवाले, कुसुम, सायली सगळेच आनंदात असतात. चाळवाले सगळे म्हणतात की जावई असावा तर असा, खूप जीव आहे त्यांचा. तेव्हा सगळेजणच असं बोलत असतात. हे ऐकून मधुभाऊंना राग येत असतो, पण सायली आणि कुसुम खूप खुश असतात. नंतर अर्जुन तिळगुळ घेऊन कुसुमताईंसमोर येतो, तिला देतो आणि म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कुसुमताई घेते. मग तो सायलीसमोर येतो आणि तिला तिळगुळ देत असतो. तेवढ्यातच सायली 2 पावलं मागे येते आणि उभी राहते, मान खाली घालून. त्याला कळतं की ती मधुभाऊंमुळे त्या वचनात अडकली आहे, त्यामुळे ती असं काहीच करणार नाही. तो म्हणतो, काहीच हरकत नाही आहे, मनात म्हणतो. इथे सायली पण त्याच्याकडे बघत असते आणि सगळेजण चाळवाले बघत असतात सायली आणि अर्जुनकडे. दुसरीकडे सगळे चाळवाले म्हणतात, चला चला आता आपण पतंगबाजीची स्पर्धा करूया. जे 2 जणं असतात, नवरा बायको नवीन लग्न झालेले, ते पतंग उडवणार असतात. त्यांच्याकडे अर्जुन येतो आणि म्हणतो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, प्लीज या ना इकडे, बसा ना. तेव्हा अर्जुन त्यांना बसवतो आणि त्यांना सगळी हकीकत सांगतो की कसं त्याची आणि सायलीची ही पतंगबाजी करणं गरजेचं आहे. मधुभाऊ थोडेसे रागावलेले आहेत, त्यामुळे ते सायली आणि त्याच्यामध्ये येतात आणि त्यांना मनवण्यासाठी ही स्पर्धा खूप गरजेची आहे. त्या सगळ्या गोष्टी त्या दोघांना पटवून देतात. ते आधी नाही नाही म्हणतात, आधीच चिठ्ठीमध्ये आमचं नाव आलं, असं करता येणार नाही म्हणून. पण अर्जुन त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करतो, तेव्हा ते म्हणतात ठीक आहे म्हणून. पण आता प्रश्न येतो की कसं आता परत चिठ्ठ्या काढायचं आणि त्यांचं नाव येणार आणि ह्यांनी काय कारण द्यायचं. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही चला तर तिकडे, मी बघते काय करायचं ते. ते सगळेजणं तिकडे जिथे स्पर्धा होणार असते तिकडे येतात. तेव्हाच त्या जोडप्यापैकी ती म्हणते की माझं डोकं खूप गरगरतं आहे, मला चक्कर येते आहे, मी काही करू शकत नाही. आणि ती एकदम बसते आणि हे अर्जुनलाही कळत नाही, पण तिच्या नवऱ्याला ती म्हणते की मुद्दामून करते म्हणून. आणि तोही म्हणतो हो हो हिला खूप गरगरतं आहे. तेव्हा एक बाई म्हणते काही काही गुड न्यूज आहे, तर तो म्हणतो नाही नाही तिला पित्त झालं आहे त्यामुळे असं होतं आहे. कुसुमताई आणि चाळीतले लोक म्हणतात डॉक्टरांना बोलवायचं का, तर तो म्हणतो आम्ही 3 दिवसापूर्वीच डॉक्टरांकडे गेलेलो, कालच गेलेलो, आणि हे तिला 3 दिवसापूर्वीच हे असं होतं आहे, त्यामुळे तिला आराम केला की बरं वाटेल. म्हणून ते म्हणतात आम्ही आता काही स्पर्धा खेळू शकत नाही आहे. आणि तो माणूस अर्जुनला डोळा मारतो. तेव्हा अर्जुनला कळतं की हे मुद्दामून करतायत म्हणून. तोही खुश होतो, चैतन्यही खुश होतात आणि ते दोघं तिथून निघून जातात, कारण आता ते खेळणार नाही आहेत. अर्जुन आणि सायलीसाठी त्यांनी रस्ता मोकळा केला आहे. इकडे सगळेजणच म्हणतात आता काय करायचं म्हणून. तर मधुभाऊ म्हणतात आता स्पर्धा होणार नाही आहे का, तर ते म्हणतात चाळवाले नाही नाही होणार ना, आपण नवीन चिठ्ठ्या काढूया. म्हणून ते म्हणतात आता आपण नवीन चिठ्ठ्या करूया. तेव्हा एक मुलगा लहान म्हणतो, मला सगळ्यांची नावं माहिती आहेत, मी चिठ्ठ्या बनवतो. तेव्हा अर्जुन चैतन्याला इशारा करतो. तेव्हा चैतन्य म्हणतो तिकडे खाण्यापिण्याचं स्नॅक्सचं अरेंजमेंट आहे ना, चला चला बघूया म्हणून. आणि तो अर्ध्या लोकांना तिकडे घेऊन जातो. इकडे हा मुलगा सगळ्यांची नावं बघत असतो, लिहित असतो. तेवढ्यातच अर्जुन त्याच्याकडे येतो आणि म्हणतो मी तुला मदत करतो म्हणून. तो लिहित असतो तेव्हा अर्जुन म्हणतो तुझं अक्षर किती खराब आहे, दे मी लिहितो म्हणून. आणि तो सगळ्या चिठ्ठ्यांवर अर्जुन आणि सायली हे नाव लिहितो. आणि आता त्या चिठ्ठ्या उचलल्यावर त्यांचंच नाव येणार.